नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, बरेच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय. तर मागे आपण मागच्या व्हिडिओमध्ये रेसिपी बघितली होती सुरण फ्रायची. ही आपण एकदम छान बनवली होती. आणि आता आपण व्हिडिओ बनवतोय, एक रेसिपी बनवतोय. ही रेसिपी अशी आहे की वांगा मसाला भात. एकदम झटपट रेसिपी आहे. ती एक प्रकारची बिर्याणी टाईप मध्येच असते. तर आपण सुरुवात करूया. आणि ती अशी रेसिपी आहे की तुम्ही घरी बनवू शकता. तुम्हाला कधी वाटेल तेव्हा एकदम छान रेसिपी बनते. आणि आपण त्याला मसाला भात सुद्धा आपण बोलू शकतो. तर चला सुरुवात करूया आपण. तर मंडळी, इकडे बघा, साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे. तर आपल्याला मिरची लागणार आहे, आणि आपल्याला टमाटर उभा घ्यायचा आहे आपल्याला, आणि कांदा सुद्धा उभा घ्यायचा अर्धा, एकदम बारीक तुकडे नाही करायचे. आणि इकडे वांगा घेतलेला, वांगा मसाला भात आहे आपण बनवणार आहोत. प्लस तांदूळ आपल्याला हे धुवून घ्यायचे 1 वाटी. आणि मसाला लागणार ते घ्यायचे, तुम्हाला कढीपत्ता वगैरे. तर आपण सुरुवात करूया. आता तेल टाकलेलं आहे इकडे बघा, व्यवस्थित एकदम. आणि त्याच्यामध्ये आता जिरा टाकायचं, जिरा मोहरी टाकायचे. त्यानंतर जिरा मोहरी टाकल्यानंतर आपल्याला जे कढीपत्ता टाकायचा, थोडासा कढीपत्ता टाकायचा आपल्याला. कढीपत्ता टाकलेला आहे, तडतडीत एकदम मस्त. कढीपत्ता थोडा नॉर्मल लाल झाला की आपण कांदा आपल्याला टाकायचा. कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा. फ्राय म्हणजे एकदम पण करपवायचा नाही. एकदम तांबूस सोनेरी कलर आला तर तो थोडा नॉर्मल फ्राय करून मग त्याच्यात आपल्याला टमाटर वगैरे टाकायचं. इकडे रेसिपी एकदम सोपी आहे. तुम्ही बनवलंच ना एकदा आणि खाल्लात तर तुम्हाला सारखं वाटेल की परत परत बनवूया. एकदम छान, एक नंबर होते रेसिपी. थोडा आता कलर येत चालेल, सोनेरी कलर आला का जास्त पण करपवायचं नाही, फ्राय करायचं नाही. सोनेरी कलर आला की आपल्याला मग त्याच्यामध्ये उभा कापलेला टमाटर टाकायचा आपल्याला. तर इकडे बघा, आता आपल्याला मिरची टाकलेली आहे. आपल्याला उभ्या कापलेल्या 4 मिरच्या किंवा 5 घ्यायच्या. 1 वाटी जर तांदूळ असेल तर आपल्याला 4 किंवा 5 मिरच्या घ्यायच्या. आणि जर 2 वाटी तांदूळ असेल तर तुम्हाला 8 मिरच्या घ्यायच्या. त्या हिशोबाने आपल्याला टमाटर टाकायचं व्यवस्थित. उभा कापलेला टमाटर मोठा टमाटर 1 घेऊ शकता, छोटे टमाटर 2 घेऊ शकता. पण ते आपल्याला उभे कापायचे, ते व्यवस्थित फ्राय करायचे. आणि आपल्याला दही सुद्धा लागणार आहे. तर तुम्हाला दहीचं मी सांगितलं नाही, तर आपल्याला मी दही आणलेलं आहे इकडे. बघा, या बाजूला दही आणलेलं आहे. 1 वाटी आपल्याला दही लागणार आहे. सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं पण तो विसरलो. आता आपल्याला इकडे वांगे टाकायचे. तर बघा, आता वांगे टाकलेले व्यवस्थित फ्राय करायचा. तेल तुम्हाला एकदम मिडियम टाकायचं, जास्त पण तेल टाकायचं नाही. खूप छान अशी रेसिपी होते, फ्लेवर एकदम छान येतो. आणि एकदम बिर्याणीला टप देईल असा होऊन जाते एकदम छान. तर व्यवस्थित फ्राय करायचं तुम्हाला. कांदा वगैरे एकदम व्यवस्थित फ्राय करायचा. कांदा झालेला आहे सोनेरी कलर. नंतर व्यवस्थित ते फ्राय झाल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपल्याला मसाला आपल्या घरचा असतो तो घरगुती, किंवा तुम्ही चिली मसाला टाकू शकता. 1 चमच टाकायचा आपल्याला. बघा, इकडे 1 चमच टाकलेला आहे. त्याच्यानंतर मग अर्धा चमच धनिया पावडर टाकलेली आहे. आणि नंतर गरम मसाला टाकायचा. त्याच्यामुळे गरम मसाल्यामुळे एकदम टेस्ट येतो, भारी छान असा फ्लेवर येतो. मग हा आता आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा. छान असा बघा, आता फ्लेवर मस्त आलेला आहे. हा थोडा रेड झाला, रेड म्हणजे व्यवस्थित फ्राय झाला की आपल्याला 2 चमच दही टाकायचं. बघा, आता 1 नंबर झालाय, फ्लेवर आलेला आहे मस्त छान. जास्त पण आपल्याला गॅस फास्ट नाही करायचं, स्लो गॅसवर आपल्याला करायचं. इकडे आता आपल्याला दही टाकायचं 2 चमच स्लो गॅसवर. त्याच्यामुळे काय होतं, चिपकलेला मसाला असतो ना तो व्यवस्थित निघतो.
आणि एकदम छान असा ऑइली होतोय बघा. हे बघा, बघू शकता तुम्ही. जो मसाला चिपकला होता ना तो व्यवस्थित झाला. हा एकदम फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित दही. हे बघा, छान फ्लेवर आला एकदम मस्त, एक नंबर. त्यानुसार मग आपल्याला आता मीठ टाकायचंय. हा एकदम दही टाकल्यानंतर तुम्हाला एकदम छान असा मिश्रण करायचं याच्यामध्ये. आता दही आपला हे टाकणार आहे, मीठ टाकणार आहे चवीनुसार. ओके, आता मीठ टाकलेलं आहे. कसला फ्लेवर झालाय छान. तर आपल्याला हे बघा ऑइल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये. सुटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. हे बघा, पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम. कोथिंबीर वगैरे असेल तर मग टाकू शकता. छान असं, ह्याला तर मसाला भात बोलतो. हे बघा, मसाला फ्लेवर किंवा वांगा मसाला भात सुद्धा बोलू शकता. खूप छान टेस्ट येते. नंतर तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा. एवढा भारी सुगंध सुटला ना. 2 मिनिटं आपल्याला हा जो रस्सा आहे ना तो आपल्याला थोडा उकळून द्यायचा 2 मिनिटं. त्याच्यानंतर आपला जो राईस भिजवलेला असतो, इकडे बघा राईस आहे तो भिजवलेला आपला. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं. तर थोडासा कड आला पाहिजे. तर आता कड आलेला आहे व्यवस्थित. थोडी गॅस फास्ट केली होती, आपल्याला बारीक गॅसवरच करायचं आहे. छानसा असा आता मस्त फ्लेवर आले. थोडा पाणी जास्त झाला. त्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे. ते बघा, 1 वाटी तांदूळ घेतले. आपल्याला तांदूळ टाकायचे छान असे. नंतर फ्लेवर असा पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायचं. तांदळामध्ये पाणी व्यवस्थित झालं. 1 वाटीला तांदूळ बरोबर आहे. आपली रेसिपी झालेली आहे, तुम्हाला नंतर दाखवतो. मसाला भात आपला रेडी झालेला आहे. झटपट मसाला भात रेडी म्हणजे आता होतोय. आपल्याला आता त्याच्यावर झाकण ठेवावं लागेल. 1 वाटीला बरोबर आहे पाणी. इकडे बघा, आपल्याला ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं व्यवस्थित. नंतर मग व्यवस्थित झाल्यानंतर मग आपल्याला रेसिपी तयार झालेली दिसेल. तर आता तुम्हाला दाखवतो. थोडे आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं. आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकायला विसरलो मी. ओके, चला आता रेडी झालेलं आहे. आता झाकण ठेवूया. हे बघा, आता मस्त छान असा फ्लेवर आलेला आहे. छान सुगंध सुटलाय. आणि याच्यामध्ये मी शाही बिर्याणी मसाला सुद्धा टाकलेला आहे, तो तुम्हाला सांगायला विसरलो. आणि आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. नॉर्मल भातासारखंच असतं, तुम्ही एकदा करून बघा. छान असा. बटाटा नाही टाकला तरी चालेल, कारण बटाट्याने गोड होईल. आता तुम्हाला मसाले टाकलेले आहेत मी, त्याच्यामुळे चांगला फ्लेवर आलेला आहे छान. तुम्हाला आता दाखवतो लगेचच. तर मंडळी, आपली रेसिपी तयार झालेली आहे. इकडे बघू शकता तुम्ही. फायनली छान फ्लेवर आला आणि एकदम मस्त. ह्याच्यासोबत तुम्ही आपली दही कोशिंबीर सुद्धा खाऊ शकता बनवून. अशा प्रकारे झटपट अशी मसाला भात रेसिपी झालेली आहे. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता मसाला भात नॉर्मल, जसे आपण खिचडी असते त्या टाईप मध्ये. पण त्याच्यापेक्षा थोडा बिर्याणीला जो टेस्ट असते त्या हिशोबाने झालेली आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.